रोहिदास तरुण विकास मंडळ महाड यांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारा देखावा साकारला। 50व्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केले विविध सामाजिक उपक्रम। रोहिदास तरुण विकास मंडळ महाड यांनी सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा असा सामाजिक प्रबोधन देणारा देखावा सादर केला आहे। प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, स्वच्छ महाड, सुंदर महाड, प्लास्टिक प्रदूषण टाळा, प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरण वाचवूया। प्लास्टिकचा सर्रास होणारा वापर पर्यावरणाला मारक असतो, त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करू असा संदेश देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आलाय। सामाजिक प्रबोधन देणारा देखावा सादर केल्यामुळे महाडकरांसाठी हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। 50व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, राजकीय, शासकीय विविध क्षेत्रांमधील लोकांचे विशेष सत्कार रोहिदास तरुण विकास मंडळ यांनी केले आहे। शैक्षणिक, ज्येष्ठ वृद्धांसाठी पर्यावरण विषयक, महिलांकरिता आरोग्य विषयक, प्लास्टिक पिशवी वाटप, देशी खेळण्याचं वाटप, आदिवासी लोकांकरिता खाऊचे वाटप असे विविध उपक्रम केले। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत कोकण विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत। महाडच्या राजा रोहिदास तरुण विकास मंडळ यांना सर्वोत्तम प्रबोधनकारक देखावा म्हणून कोकणात प्रथम क्रमांक एबीपी माझाकडून देण्यात आलाय। रोहिदास तरुण विकास मंडळ महाड आज 50 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव महाडचा महाराजा मोठ्या उत्सवात पार पाडतात। त्यासाठी मंडळातील सर्व सदस्य अहोरात्र मेहनत करतात। ब्युरो रिपोर्ट, AS मराठी न्यूज, सचिन चांदोरकर, जिल्हा प्रतिनिधी, रायगड। यंदा मंडळाचं सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणजे 50वं वर्ष आहे। सर्वप्रथम मी सर्व मंडळाच्या आणि महाडकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। यंदा मंडळाने दरवर्षीप्रमाणे समाज प्रबोधनपर असा देखावा, प्लास्टिक एक भयंकर रूप आहे, याची समस्या लोकांना खूप भेडसावत आहे आणि गेली अनेक वर्ष केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, परंतु आजही नागरिकांमध्ये तेवढी जनजागृती झालेली नाही। तुम्ही बाजारपेठांमध्ये बघितलं तर आजही नागरिकांमध्ये प्लास्टिक पिशवीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो। तो थोडक्यात आम्ही एक आमचं चलचित्र आणि जिवंत देखाव्यामधून लहान मुलांपासून ते त्यांच्या पालकांपर्यंत थोडंसं एंटरटेनमेंट करून त्यातून एक चांगला मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हा देखावा सादर करीत असताना दरवर्षीप्रमाणे आमच्या लोकल म्हणजे आमचे स्थानिक कलाकार त्यांनी साकारलेले सगळे DTP असेल, त्यानंतर देखाव्याची जी तयारी असेल, त्यानंतर जी आमची गणेशाची मूर्ती आहे तीसुद्धा आमची पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची अशी मूर्ती असते। आणि यंदा आमच्या मंडळाला आजच ABP माझाचा बाप्पा माझा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे आणि आमच्यामध्ये सुद्धा खूप उत्साह निर्माण झालेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.